श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. दृष्टी विषय समस्त राम रूपे देखत भरत, दृश्य द्रष्टा दर्शन तेत सहज होत राम रूपय. या ठिकाणी तिरुपतीची बोळवण झालेली आहे. ती पाहणार दिसणार आणि देव हे तिन्ही बी तिरुपती या ठिकाणी निर्माण झाले. तर ही भक्तांनी समजा तिरुपतीचं रूप झालेलं आहे. श्रवणी शब्द पडताची जाण, शब्दार्थ श्रीराम आपण. श्रावे श्रावक श्रवण स्वयचित घन होनी टाके. या ठिकाणी या नामाचं स्वरूप कानावर पडलं की श्रीराम नाम. या ठिकाणी तिकून ध्वनी निघाला की मुखातून श्रीराम. असं त्या ठिकाणी कोणाचं भ्रताचं स्वरूप भक्तीचं सांगू लागले होते. घ्राणे घेता वास, वासास बाहे परेश. ग्रेय घ्राता घ्राण समस्त, हॅलो. चिदाकाश होनी ठाके. आता या ठिकाणी 5 ज्ञान इंद्रिय आहेत आणि 5 कर्म इंद्रिय आहेत. आणि हे घ्रण नावाचं एक इंद्रिय आहे, हे नाक आहे. याला सुगंध दुर्गंध कळतंय आणि ते सुगंध दुर्गंध सुद्धाही रामरूप त्या ठिकाणी त्या सुगंधामध्ये येऊ लागला. त्वचा घेओ जाय स्पर्शासी, तव दोही ते राम प्रकाशी. त्वचा स्पर्श स्पर्शनासी, सहज समरसी श्रीराम. या ठिकाणी त्वचा नावाचं जो कोणतं एक कर्म इंद्रिय आहे. तर हे त्वचा नावाचं कर्म इंद्रिय आमच्या जनाबाईचं त्वचा नावाचं इंद्रिय राम झालं होतं. तर जनाबाई त्या ठिकाणी गौऱ्या यायच्या गेल्या होत्या. मुली मुलीचं भांडण लागलं होतं आणि कबीरदास महाराज जनाबाईचं त्या ठिकाणी भक्ती पाहून तिला भेटायला आलेले होते. तर जनाबाई गोपाळपुऱ्याला गौऱ्या येतच होत्या आणि त्या ठिकाणी कबीरदास महाराज आले आणि महाराजाला म्हणले, महाराजांना बघतील जनाबाई कोण, ही संत आहे म्हणले. तर त्या गौऱ्यामुळे भांडणं करू लागल्या. तर जनाबाईला पाहून कबीर महाराज परतू लागले. महाराज इकडे या म्हणली कबीरदासाला जनाबाई, आणि त्या ठिकाणी आमच्या गौऱ्या निवडून द्या म्हणली. ज्या ध्वनीतून राम येईल, ते जे विठ्ठल येईल ती गौरी माझी, आणि नाही येती ती गौरी दुसरीची आहे. तर त्या ठिकाणी कबीरदास महाराजांना कानाला लावल्यावर विठ्ठल ध्वनी येऊ लागला. तर हे त्वचेचा विषय जनाबाईचा झाला होता, म्हणून त्या गौरीला हात लागल्याबरोबर विठ्ठल नाम ध्वनी या त्वचेमधून होऊ लागली. हे स्पर्श असं असणार हे दुसरं इंद्रिय आपल्या शरीराचं त्वचा नावाचं. आय रसनारातली आवडी, घेता रामरसाची गोडी. त्रिपुटी झाली देशोधडी, रसना ओसंडी रसाते. रसना म्हणजे जिबी, आंबट तिखट खरट. मग या जिबीला गोडी कशाची, राम रसाची चवी लागली होती. श्रीराम जय राम जय जय राम. हे एक इंद्रियच आहे त्वचा नावाचं. हे जिबीचं एक इंद्रिय आहे, ही रसना नावाची. हिला आंबट तिखट खरट कळतंय आणि हिला राम नामाची गोडी लागली होती. नाम अमृत गोडी वैष्णवा लागली. असं हे दुसरं कोणते इंद्रिय, ज्ञान इंद्रिय आहे, हे जीभ असे असणार. कर्मेंद्रिय याची रीती, सेविता श्रीरामाची शक्ती. उडाली कर्माची कर्मगती, स्वेच्छावर्तती निष्कामय. कर्म इंद्रियाची हीच गती आणि हे कर्म इंद्रियाची निवृत्ती झाली. आणि कर्म इंद्रिय काय करू लागले, मग 5 कर्म इंद्रिय आहेत आणि ज्ञान इंद्रिय 5 आहेत. डोळा, नाक, कान आणि जीभ हे 5 कर्म इंद्रिय आहे, हे ज्ञान इंद्रिय आहेत. हात, पाय, उपनिषद आणि गुद हे कर्म इंद्रिय 5 आहेत आणि एकूण 10 इंद्रिय आहेत आणि 11वं मन आपलं आहे. आयसा भरत रामे कोंदला, तो देशेची राम झाला. हनुमाना अत्यंत सुखावला, देखो लागला अपूर्व. या ठिकाणी या नंदीग्रामामध्ये मारुतीराय येत आणि भरताची भक्ती बघितल्यावर, मीच राम नाम करतो, मी भक्ती करतो, पण माझ्यापेक्षाही भरताची भक्ती श्रेष्ठ आहे असं मारुतीरायाला कळालं. आणि त्या ठिकाणी चांगल्या माणसाला नामचिंतन असेल तिथे गेल्यावर त्या माणसाचं मन रमतंय. तसं त्या ठिकाणी मारुतीरायाचं मन रमलं आणि मारुतीराय काय म्हणू लागले, मग
नगरा बाहे आराम वृक्ष ध्वनी राम 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 रूप सकळ द्रुम पलवंगम विस्मितय. मारुतराय म्हणू लागले, मी नुकतं नाव नाम तोंडानच करतो, इथले झाड झुडप बी आणि इथला परिसर बी राम नाम म्हणत आहे. काय भक्तीमध्ये ताकद असेल, कोणाच्या भरताच्या भक्तीमध्ये एवढी ताकद होती, तर त्या ठिकाणचा परिसर सुद्धाही राम नाम करीत होता. समजे झाड करीत होते, पाषाण दगड सुद्धाही राम नाम, त्या ठिकाणी भरताच्या भक्तीचा प्रभाव एवढा मोठा होता. दिशा दुमदुमिती रामे त्रणे कोंदली राम नामे वायू गरजे राम नामे यौम रामे कोंदले. भरताची भक्ती कशी होती, या भरताच्या भक्तीमध्ये 10 दिशामध्ये राम नाम कोंदलं होतं आणि त्या दिशेमध्ये वाऱ्यामध्ये सुद्धाही या भक्तीचा सुगंध दरवळत होता आणि भक्ती त्या वाऱ्यामध्ये सुद्धाही कोंदल्या गेलेली होती. एवढी भक्ती श्रेष्ठ होती. आम्ही भक्ती करता, पण आमची भक्ती वरवर आहे. पण त्या ठिकाणी भरताची भक्ती कशी होती, समध्या झाडा झुडपात, समध्या पाषाणामध्ये, मातीमध्ये, असं त्या ठिकाणी फक्त भक्तीचं स्वरूप, भक्ताचं नंदीग्रामामध्ये भरलेलं मारुतीराय बघू लागले आणि इसमित होऊ लागले. मीच भक्त आहे काय की, पण जगात 101 बडकर आहेत भक्त. संत संगे धरा सदर भूते वागविते निरंतर सांडोनी कठीणत्व प्रकार मृदुवारुवार स्वय झाले. या ठिकाणी भूते असणारे, हे कठीण असणारे, कठीणपणे याने सोडून दिलं आणि मोहू झाले. कशामुळे? या भक्तीमुळं. ही भक्ती कशी आहे, ओलावली होती, भक्ती पानावली होती, अशी भरताची भक्ती होती त्या ठिकाणची. संत संगती ओलावली अति शांती धरेसी आली एकात्मता विस्तारली वरतो लागली अविरुद्धय. या ठिकाणी ही भक्ती कशी झाली होती, विरुद्ध पण विसरून गेली, एकात्मतामध्ये आलेली होती. पाण्याचं विस्त्याचं जमत नाही, पण त्या ठिकाणी समजायचं असं जमू लागलं आणि अशा वर्तीनं भक्ती कोणाची होती, भरताची सांगू लागले होते. संत संगती झाली जीवना विसरोनी अधोगमना ऐक्यव्रती सकळ जना अतिस्वादन मधुरत्वे. या ठिकाणी संत संग कोणाला लागला होता, भक्तीचा, आणि भक्तीमुळं या ठिकाणी विसरला आणि भक्ती त्या ठिकाणी विसरल्यामुळं समजा आनंदमय झाला आणि आनंदामध्ये भरताच्या भक्तीच्या ऐकून मारुतीराय काय करू लागले, गाय देखोनी सज्जन निववी देवोनी जीवन व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करीची. पाण्याला काय कळतंय काय, हे पापी आहे, हे सज्जन आहे. एखादा वाघ एखाद्या गाईला मारून आलं तरी पाणी त्याला पियाला देते, एक सज्जन गेला तरी बी पाणी त्याला पियाला देते, त्याच्यामध्ये भिन्नपणा नसतंय. तसं या ठिकाणी या संतांपाशी भिन्नपणा नसतं. या समज त्यांना आपलं दिसतं. या जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत, तो निश्चिम भक्त योग माझा जाण. भक्ताचं लक्षण कसं असतं, या जे जे बघल ते आपलं स्वरूप. तसं पाण्यामध्ये भिन्नपणा नाही, आपल्यामध्ये भिन्नपणा आहे. गाय बी सारखीच आणि साधूही सारखा पाण्याला आहे. तेजासी होता संत संगती आकर्षोनी दाहक शक्ती स्वये प्रकाश सर्वभूती त्रिजगती माझी विचरे. तेज नावाचं आपण हे सूर्य आहे आणि सूर्याचे किरण पडतात आणि ते तेज आहे. त्या तेजाला सुद्धाही भक्तीचं स्वरूप लागलं होतं आणि भक्तीच्या स्वरूपामध्ये तेज भरताच्या कसं करू लागलं, जाने प्रकाशिले निजग्रही त्यासी प्रकाशा उणे नाही पारखा चोरू आल्या पाही प्रकाश त्यासही तैसाची. आता हे बल्ब लावलेलं आहे एका मालकानं, बल्ब मालकालाही उजेड देतय, तितक्यामध्ये एक चोर आला चोरी करायला, तर त्या चोरालाही उजेड दिसतय. दीपापोटी त्या ठिकाणी नाही तुझा भाव चोरा आणि सारकाची. शाहू बी सारखाच आणि चोरही सारखा. या ठिकाणी बल्बाला काय, मालकाला तरी सारखाच, चोराला तरी सारखाच, दोन्ही बी समान. त्याने असमान नाही. आपल्यामध्ये द्वैत आहे आणि याच्यामध्ये द्वैत नाही. या कशामध्ये, प्रकाशामध्ये.
वायू सत्संगा लाधला चंचल तो आपुले विसरला योगेश्वरा भेटू आला निश्चळ झाला निजरूपी. आता वारं कुठंतरी थांबतंय काय? आपल्या शरीरामध्ये सुद्धा वारं येतंय जातंय पळतंय, वारं इकडे तिकडे पळतंय. पण या भक्तीमुळे भरताच्या वारं सुद्धा त्या ठिकाणी स्तब्ध झालं आणि भरताची भक्ती काय कसं करू लागलं वारं. विचरे तरी सर्व देही पर्यासक्त नव्हे काही सुवास दुर्वासन म्हणे काही निसंग पायी विचरते. वारं कसं आहे आपल्या हृदयामध्ये जातंय येतंय आणि वारं घाण म्हणते काय? घाणही म्हणत नाही, सुवास म्हणत नाही, चौकड विस्तरत असतंय. असं वाऱ्याचं काम काय? चौकड त्या ठिकाणी शिणणार आहे. आणि आपल्या या अंतकरणामध्ये काय आहे तर पाच होतं: आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी. पंचतत्वाचं ध्येय आहे. आपल्या या पंचतत्वामध्ये वाराही या शरीरामध्ये आहे. सत्संगा लादले आकाश खुपोने पै कोणास विसरणीया निर अवकाश विरक्त उदास सर्वत्र वशे. हे संत संघामध्ये आकाश आलेले आहे आणि संतांच्या संगतीमध्ये लागलेले. सज्जन कसे असतात? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तेथेची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या ठिकाणी त्या वाऱ्याला या समज हे झालं आणि त्याला कोणतं खुपायचं सोडून ते संतांमध्ये वागू लागलं. त्यांना भिन्नपणा नव्हता, असं वाऱ्याची गता झाली होती. आपुल्यानी द शरीरी शीत उष्ण पर्जन्य धारी न लिंपे काही विकारी सतसंग थोरी एवढी. संताची संगत कशी आहे? आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, वारं आहे, अग्नी आहे. ज्या वेळेस आमच्या ज्ञानेश्वर माऊलीला मांडे करायचे होते, खापर दिलं नाही, तर त्यावेळेस आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं परजलित काय अग्नी आपल्या हृदयामध्ये आहे. आपण जाम कसं हिरवं खाता, काही हिरवं खाता, ते शरीरामध्ये जठर अग्नी आहे आणि ते जठर अग्नी आपलं समजाही भस्म करतंय. तसं ते जठर अग्नी या ठिकाणी ज्ञानोबारायानं प्रज्वलित केला आणि मुक्ताबाईनं मांडे भाजले. असं या शरीरामध्ये जो जठर अग्नी आहे आणि तो जठर अग्नी कसा करू लागला मग? आईसे नगरावघेची संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत. भक्त सौभाग्यवंत भरत त्या ठिकाणी भरताची भक्ती होती. संतही तिथले तसेच आणि भरताची भक्ती तशीच. समजा वातावरण समजा नंदीग्रामातलं रामरूप कोणाचं भक्तीमुळे झालं होतं. एकता भक्तामुळं समजा भक्तिमय त्या ठिकाणी नंदीग्राम झालेलं होतं. हे मारुतीराय बघू लागले आणि मारुतीराय काय म्हणू लागले मग? कोणाही नाही दुर्दशा कोणी नव्हती न मानसा श्रीराम भजने उल्लासा सावकास नांदती. कोणाला दुर्दशा नव्हती, कोणाला कोणतं दुःख नव्हतं, काय नव्हतं. अहो तिथं रामनाम असल्यावर काय हो, समधी आनंदामध्ये राहू लागले. कोणामाग यादी उपाधी कोणतंच नव्हतं. समजामध्ये जीवन रामनामामध्ये समजायला आनंद मिळू लागला. कोणाच्या? भरताच्या भक्तीमध्ये नंदीग्रामातल्या. उदीम एक मोहरा करणे अक्षराचे खरे नाणे जैसे देणे तैसे घेणे कोणाही उणे असे नाय. भरताच्या ठिकाणचं कसं होतं? आपल्यासारखं नाही. घ्यायचं एका मापानं, द्यायचं एका मापानं. तिथं इमानदारीचा धंदा होता. द्यायचंही त्याच मापानं आणि घ्यायचंही त्या मापानं. असा त्या ठिकाणचा उदीम चालू होता. कुठला? नंदीग्रामामधला. एकची वस्तू देता घेता एका बोलाचीच कथा एका वाचोनी सर्वता दुजी वार्ता असे नाय. एकाच बोलाची श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. तो त्यांचा झाला नारायण. त्या नंदीग्रामातल्या लोकांचा समजाई देवरूप झाला होता आणि भक्तीचा नामाचा असं त्या ठिकाणी नाम चिंतनाचा त्या ठिकाणी देवाच्या त्या ठिकाणी नामामुळे एवढं समजाही भक्ती रूप झालं होतं. बरं बरं बरं. ऐकून राहिले का अजिबात? दुजेपणे जे दलाल ठकू पाहे तत्काळ सर्वस्वे नेतान लगे पळ घेऊनी सबळ जातसे. या ठिकाणी आपल्याला दुजेपणाचा दलाल त्या ठिकाणी आपल्याला फसित आहे. आपण जनावर बाजारामध्ये गेलं की दुजेपणाचा दलाल येतय
आणि त्याच्यामध्ये दलाली घालतय. हे काम, क्रोध, लोभ, दम, अहंकार हे दलाल येतात आणि आपल्याला भक्तीकडे जाऊ देत नाही, आपल्याला अडकळून इकडेच पाडतात. जेथे त्याची उडी पडे सर्वस्वेशी जीवित बुडे, काही उपाय न चले पुढे, पडे रोखडे अनर्थी. या ठिकाणी या द्वैताचा आपल्यावर, या दलालाचा जर झाला तर आपली उडी जाग्यावर पडती. आपल्याला परमार्थ सुद्धा करता येत नाही, भगवंता पोतवर बी जाता येत नाही. मग हे द्वैत नावाचा दलाल, या दलालाला आपण जवळ द्यायचं नाही. आपल्याला भक्ती करताना हे आड येत आहे दलाल. अंगळू मंगळू नंद भाषा सवेगनी उठू पाहे घसा, प्राणिया न कळे सहसा दलाल ऐसा द्वैताचा. द्वैत म्हणजे आमगळू ममगळू, त्या दलालाला भाषा माहित राहतात. एकी रेकी भेकी असं ते करताना आपल्याला काही कळत नाही आणि आपल्याला फसवणूक करतात. तसे हे काम, क्रोध, लोभ, दम, अहंकार आपल्याला हे भक्तीकडे जाऊ देत नाहीत आणि हे द्वैत नावाचे दलाल आपल्याला देवाकडे जाऊ देत नाहीत. भरत नगरी लोक चतुर, स्वय उदिमी एकांग वीर, होता द्वैताचा संचार वृत्ती सत्वर छेदितीय. या भरत नगरीतले लोक चतुर होते. या द्वैताला आणि या द्वैताला जवळ येत नव्हते. कामाला, क्रोधाला याला छेदून टाकीत गेले आणि छेदून टाकून भगवंत भक्तीकडे जात गेले. कुठले? नंदीग्रामातले लोक असे चतुर होते आणि आपण त्या द्वैताला जवळ धरता आणि दवीत जवळ असल्यामुळं आपल्याला भक्ती करता येत नाही आणि आपल्याला देवापुत्र जाण्याचं साध्य होत नाही. द्वैत त्या ठिकाणी छाटायला पाहिजे. एक एक उदिम ऐसा आकळी सगळी या आकाशा, द्वैताची तेथे कोण दशा, परम परेशा बिनटले. हे द्वैत कसं आहे? आकळणार आहे. असं या द्वैताला दूर करायचं आणि द्वैत दूर झालं तर आपल्याला कोणतेही कार्य सिद्धीला जातंय. असं द्वैत झाल्यावर आपल्याला सिद्धीला जाऊ देत नाही कार्य. हाटमटिया चौभारे कथा कीर्तन चौफेरे, गाता राम कीर्ती गजरे अंबर झरे तुषारे. श्रीराम जय राम जय जय राम. पाषाणाला सुद्धाही पाजर फुटला होता आणि राम नामाचे झरे असे गोड वाहू लागले आणि ते आपल्याला त्या ठिकाणी मुक्तीचे फळ सुद्धाही खायला गोड मिळू लागले. कशाचे? राम नामाचे. आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडोनी, चैतन्य घन होनी निर्विकार जनी सुस्थिर. चैतन्य गेले उडूनी, निर्विकार आपल्यामधला समजा विकार निघून गेला आणि मग विकार निघून गेल्यावर देवच झाला. त्या ठिकाणी आपल्याला या विकारानं केल्यामुळं आपल्याला देव होता येत नाही आणि विकार गेल्यावर आपण देव होता असं म्हणायला हरकत नाही. गर्जता राम नामे कल्होळे, गगनावगेची महुरले, मोक्ष फळी लगडोणी आले, ऐक्य झाले हरिरंगी. राम नाम घेतल्यामुळं त्या मोक्षाला फळ आले आणि ते फळ आपल्याला चाकायला मिळाले. ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वरीचे फळ लागले, तुकाराम महाराजाच्या गात्याचे फळ लागले. संत उदार उदार भरले अनंत भांडार, त्या संताच्या भांडारामधलं आपल्याला फळ आले आणि त्याच्यामधलं आपल्याला त्या संताच्या भांडारामधलं गोड आपल्याला खायला मिळू लागलेलं आहे. देखता नगर व्रतांत कपी स्वानंदे डुल्लत, पुढे देखिला भरता ते विस्मित स्वय झालाय. भक्ती पाहिली आणि मारुतीराय डुलू लागले. डुलू लागून भरतापाशी आले आणि मारुतीराय काय म्हणू लागले? जटाधारी वल्कलांबर तापस वेशी मनोहार, राजीव लोचन श्याम सुंदर अति मनोहार साजीराय. भरत कसा दिसू लागला? जटाधारी होता, राजीव लोचन होता. जसा राम होता तसाच भरत दिसू लागला. सावळं रूप दिसू लागलं. दोन्ही माणसाची कापी तशी राहावं तसं रामाची आणि भरताची कापी सारखी होती. जटाधारी होते, वल्कले नेसलेले होते आणि सावळं रूप होतं. असं त्या ठिकाणी मारुतीरायानं बघतिलं आणि मारुतीराय काय म्हणू लागले? मग ठान मान गुण लावणे कळाविन्यास प्रसन्न वदन, देखता कपी उद्विग्न रघुनंदन येथे कालाय. आता दोन्ही एखादे आवळे जावळे मुलं एका जागी येवा
आपल्याला कोणता ननगा आणि कोणता मोठा कळत नाही, तसं त्या ठिकाणी मारुतीराय विचार करू लागले, हे रामचंद्र प्रभू आहेत असं विचार करू लागले. हे भरत होता, पण त्या ठिकाणी मारुतीरायला वाटू लागलं कोण तर रामचंद्र प्रभू. भरताचं आणि रामाचं स्वरूप सारखं दिसत होतं. आणि मग मारुतीराय काय करू लागले, मनोमय करोणी नमन रण पुरुषार्थे क्षोभोन काय बोलत कपीनंदन कोण विघ्न तुझ आले. या ठिकाणी मारुतीरायाचा भास झालेला आहे. हे रामचंद्र प्रभूच आहेत असं भरताला समजलं. आणि त्या ठिकाणी मारुतीराय बोलू लागले, तुम्हाला कोणतं विघ्न आलं आणि तुम्ही कशामुळे इथं आल्या. भरताला मारुतीराय बोलू लागले. आणि भरताचं बोलणं, मारुतीरायाचं बोलणं भरत ऐकून काय म्हणू लागले, मनवी तोशी आत्माराम दिसशी दुःखाचा आराम रणी सांडिला युद्ध धर्म परम अधर्म तुआ केलाय. मारुती बोलू लागले, तुला आत्माराम म्हणतात आणि तू या ठिकाणी युद्धाचा प्रसंग सोडून इथं कसा आलास. समजायच्या हृदयामध्ये आत्माराम या सध्या स्त्री असो पुरुष असो, समजायच्या हृदयामध्ये भगवंताचं स्वरूप आहे असं म्हणा हरकत नाही. धीर वीर परम उद्धार रण प्रवीण महाशूर पुराणे गर्जती अपार ते समग्र लटिकेची. मारुतीराय म्हणू लागले, पुराण सांगतात, समजे लोक सांगतात तुम्ही प्रवीण आहात, रण करणारे आहात असं तुमचं हे म्हणणं हे समजे लोक उगच आहे म्हणू लागले. असं कोण मारुतीराय भरताला बघून बोलू लागले. आणि भरत ऐकून घेऊ लागला आणि काय म्हणू लागला, लटिके तुझे कुळशील लटिके तुझे व्रत सकळ लटिके तुझे प्रताप बळ लटिकाची केवळ पुरुषार्थ. मारुतीराय म्हणू लागले, मारुतीराय म्हणाले, हे रामचंद्र प्रभू तुमचं लटक कुळ आहे, तुम्ही लटके आहात असं भरताला राम समजून मारुतीराय त्या ठिकाणी भरताला बोलू लागलेले आहे. तुझ पुरुषत्वाची नाही काही स्त्रीत्वही तुझ माझी नाही नपुषकावणी पाहिवेश तो ही लटिकाची. या ठिकाणी पुरुष नाहीस आणि स्त्री नाहीस, नपुषक आहेस असं देवाला मारुतीराय त्या ठिकाणी बोलू लागले. भरताला राम समजून बोलू लागलेले आहे. लटकी तुझी धरती कीर्ती लटकी तुझी ईश्वरीय शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटिका निश्चिती श्रीरामय. मारुतीराय म्हणाले, तू कसा आहेस, लटका आहेस, लटकी तुझी तिथी आहे, लटका आहेस असं त्या ठिकाणी भरताला राम समजून मारुतीराय बोलू लागले. व्रताची वाढविले नाम व्रता तुझे नेम धर्म व्रता तुझे धर्मा धर्म रघुतम व्रताची. या ठिकाणी व्रतात तुझं नाम धर्म असं तू वाढवलास, असं केलास भगवंता असं त्या ठिकाणी मारुतीराय बोलू लागले भरत समजून. आणि भरत ऐकून घेऊ लागला. आणि भरत काय म्हणू लागले, मग जितुका पुरुषार्थ केला तितुका वाह्याची वाढविला शास्त्र धर्मा बोल लाविला रणी सांडिला जो मित्र. एवढा पुरुष अर्थ केलास, एवढा गेला आणि एवढा शास्त्र धर्मानं तुला ठेवलेला आहे, एवढं तुझं लटक झालेलं आहे आणि एवढं तू टाकून गेलास असं मारुतीराय भरत समजून त्या ठिकाणी राम समजून भरताला बोलू लागले. विभीषण शरणांगत वानर सांडिले अनाथ सुग्रीव सांडिला तेत रावणे घात करावया. या ठिकाणी तिथं सुग्रीवाला सोडास, या समजा वानेराला सोडास आणि समजायचा घात करायसाठी आणि तिथं त्याला ठेवून तू इथं आलास का रामचंद्र प्रभू असं मारुतीराय सत्ता करून स्वामीला बोलू लागलेले आहे. आम्ही एक गोळा अंगुळ गिळू शकू ब्रह्मांड गोळ कायचे रावणाचे बळ रणी सकळ जिंकावया. मला इथं याला काय झालं रामचंद्र प्रभू, आम्ही एक एवढं मोठाले मारू आहात, कोणत वानेर सैन आहात, त्या ठिकाणी अंगद आहे, सुग्रीव आहे, मी मारुतीराय आहे, समजायला मी मारायचं की ताकद आहे आणि तुम्ही इथं कस काय आल्या असं मारुतीराय कोणाला भरताला रामचंद्र प्रभू म्हणून भरताला बोलू लागलेले आहे. घाई तळमळी सौमित्र रणी सांडोणी सत्वर पळाला शेतू रघुवीर बाण समोर धाडीला. या ठिकाणी रक्ताच्या ताळोळ्यामध्ये लक्ष्मण पडलेला आहे आणि त्या लक्ष्मणाला सोडून तू इथं मला बाण पाठीलास आणि मला इथं कशासाठी बोलवलास
असं मारुतीराय त्या ठिकाणी बोलू लागले होते नंदीग्रामामध्ये. मुहूर्त एक राहतासी तेथे क्षण आणि तो औषधी ते उठवनिया सौमित्रा ते रावणा ते मारितो. मारुतीराय म्हणू लागले, रामचंद्र प्रभू तुम्ही गडबड केली, एक मिनिटभर जर थांबले असल्या तर मी आताच्या आता त्या ठिकाणी औषधी आणत होतो, लक्ष्मणाला उठीत होतो, आणि तुम्ही इथे येण्याची कशामुळे गडबड केली असं रामाला भरत समजून मारुतीराय नंदीग्रामामध्ये बोलाले. श्रीरामा थोरा अन्याय केला विकळ बंधुरणी सांडिला ऐकता भरत चकित झाला पाहू लागला आकाशी. मारुतीराय बोलू लागले, तू इथं कसा आलास? भरत आपला हे लक्ष्मण त्या ठिकाणी इकडे जायला त्याला टाकून कसा आलास असं रामचंद्र प्रभू म्हणून बोलू लागले. भरत ऐकून चकित झाला आणि भरत काय करू लागला मग नंतर? कपी रूपे पर्वताकार पुच्छी बांधोनी डोंगर गगनी जातसे सत्वर गर्जत थोर राम नामे. आमच्या मारुतीरायानं शेपटामध्ये दुर्नागिरी पर्वत बांधलेला आहे. श्रीराम जय राम श्रीराम जय राम असं करून जय त्या जय ठिकाणी राम. उडान घेऊन जाऊ लागले आणि भरतानं नंदीग्रामातून बघतील आणि बाण सोडला आणि बाणाला अनुसरून नंदीग्रामामध्ये कोण? मारुतीराय आलेले आहेत. दिशे अति बळे बळवंत कळी काळा दृष्टी नाणीत बाण देखोनी नामांकित सत्वर येथ पयालाय. या ठिकाणी कळी काळाला सुद्धा धाक लावणारा आमचा मारुतीराय होता, पण हे श्रीरामाचा बाण आहे आणि या आपल्या स्वामीच्या बाणाचं उल्लंघन करू नये म्हणून नंदीग्रामामध्ये कोण? मारुतीराय त्या बाणाला अनुसरून आलेले आहे. होय रामदूत साचार युद्ध मांडले घोरांदर पर्वत घेऊनी सत्वर करावया संहार जातसे. या ठिकाणी भरत म्हणू लागला, हे साधारण नाही म्हणला, हे कुठेतरी युद्ध चालू आहे आणि हे त्याच्यासाठी पर्वत घेऊन जात आहे असा अनुमान प्रमाण मारुतीरायाला भरत बोलू लागले. आणि काय म्हणू लागले? प्रसंगे येते हा पातला कुसव्रतांत वहिला 14 वर्षा पाठी भेटला रामे धाडीला कृपाळू त्वे. या ठिकाणी भरत म्हणू लागला, 14 वर्ष झालं मला रामकथा ऐकाय मिळाली नाही आणि 14 वर्षाच्या नंतर मला देवानच या ठिकाणी या भक्ताला वाट लावलंय. आपण कोटला काय नाही हे संपूर्ण विचारूत असा विचार भरत महाराज नंदीग्रामामध्ये मारुतीरायाला बोलण्यासाठी विचार करू लागले. श्रीराम दिन दयाळ राम भावार्थ भूकाळ राम सप्रेम स्नेहाळ प्रणत पाळ श्रीरामय. राम कसा आहे? सिंहाळ आहे, समजायला बी सांभाळणारा आहे आणि असा असणारा भगवंत माझा आहे असं त्या ठिकाणी विचार केला. आणि आता मारुतीरायाचा निष्कर्ष त्या ठिकाणी भरत विचारासाठी काय करू लागले होते? राम जीवाचे जीवन राम जीवाचे अंजन जीवी जीवा समाधान राम चिदघन ओळलाय. राम मला चिदघन वळला आणि राम मला भेटला, डोळा भेटे अंजन, तसं मला त्या ठिकाणी दृष्टीशी फाटा फुटे असा मला रामानच वाट लावलाय कोणीतरी भक्त असं भरत महाराज विचार करू लागले. राम कथे विनयथ बहुत दिवस होतो पीडित रामे कृपा करोनी त्वरित कपी पर्वत पाठविलाय. भरत महाराज म्हणू लागले, मला रामाची कथा ऐकायची होती म्हणून लई दिवस त्या ठिकाणी विचार होता आणि देवानच मला या ठिकाणी मला भक्त वाटून लावून दिला मारुती असं म्हणून विचार करू लागले. आता तुम्ही कशी कथा ऐकाल्या अशी कथा त्या ठिकाणी मला आता नंदीग्रामामध्ये ऐकाय मिळेल असं कोण? भरत महाराज विचार करू लागले. कोणाच्या? रामाच्या कोणाच्या? मारुतीच्या मुखातून. यासी पुस्ता प्रवर्ती समग्र रामकथा सविस्तर आम्हा सांगेल वानराती चतुर दिसत आहे. या ठिकाणी भरत महाराज अनुमान प्रमाण करू लागले, मयासारखं नाही बरं चतुर, मी लय बुद्धिहीन हो. या ठिकाणी हे मारुती कसे चंचल हुशार दिसालेत आणि याच्या मुखातून मला रामकथा ऐकाय मिळणार आहे आणि याच्या मुखातून मी रामकथा ऐकणार आहे असं भरत विचार करू लागलेले आहे. आयसे विचारोनी मनी भरत सादर राम श्रवणी पुस्ता झाला तत्क्षणी प्रेमे करोनी कपिसी. या ठिकाणी असं म्हणले आणि भरतानं प्रेमानं तुम्ही कोण आहात काय नाही असं मारुतीरायाला परिचय विचारू लागले आणि मारुतीराय काय परिचय देऊ लागले? मग कोण कैचालासी कोठोणी पुछी पर्वत काय म्हणोनी
राम भेटी तुझ कैशेनी कोपे करोनी बोलसी आता या नंदीग्रामामध्ये भरत महाराज बोलाले तर तू बाबा कोठून आलास आणि हे पर्वत कशामध्ये न्यालास, कशामुळं आलास आणि कोणासंग तुझी भेट झाली, असं मारुतरायाला प्रश्न भरत महाराज कराले. आणि मारुतराय काय म्हणू लागले मग, राम कैचा कोठील कोण तुझ कोपाया काय कारण कोठे पडिला लक्ष्मण वानर गणते कैचे. भरत महाराज विचारू लागले लक्ष्मण कोण्या जागी रणभूमीवर पडलेला आहे, कोणता राम आहे आणि कशामुळे तू इतका रामा कोपाला, असं मारुतरायाला विचारू लागले. आणि मारुतराय प्रत्युत्तर काय देऊ लागले, कैचा बिभीषण शरणांग त कोठे रावणेसी झुंज होत लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण हे तू उदासी. या ठिकाणी शरणागत आलेला बिभीषण आहे आणि कोट लक्ष्मण पडलेला आहे, कोट त्या ठिकाणी लक्ष्मणाला काय झालेलं आहे असं भरत महाराज संपूर्ण मारुतरायाला विचारू लागले. आणि मारुतराय निवेदन काय सांगू लागले होते, कोण्या अर्था तू गेलासी पर्वत कशाला घेणे तोसी वेळोवेळा राम स्मरसी रामे तुम्हासी सख्खे कैचे. या नंदीग्रामामध्ये भरत विचारू लागला बा तू सतत राम श्रीराम जय जय राम म्हणत आहेस आणि रामाचं तू कवच दोस्ताना झाला आणि कसं झाला आणि तू कसं कोठून आलास, एवढा पर्वत कसा आणलास, असं भरत महाराज कोणाला मारुतरायाला विचारू लागले. आणि मारुतराय काय सांगू लागले होते, हा समूळ माझा संदेह हो तू वाछे दावा मा बाहो जने उदास होसी पाहो कथा अन्वय सांगता. या ठिकाणी कथा सांगताना माणसाचं मन स्वस्थ असावं, उद्विग्न झाल्यावर कथा सांगता येत नाही. त्या ठिकाणी तू काय कर, तुझं मन स्वस्थ कर आणि समाधान मनानं मला कथा सांग, असं भरत महाराज कोणाला मारुतरायाला बोलू लागले. आणि मारुतराय काय निवेदन करू लागले होते, तुझे मुखी नाम स्मरण विघ्न त्याचे वंदी मनोनी तुझ आलो शरण पुढती घाली तो लोटांगण राम कथन मज सांग. या ठिकाणी तुझ्या मुखामध्ये राम नाम आहे आणि राम नाम असल्यामुळे तुला इग्न काही करीत नाही आणि त्याच्यामुळे मी तुला लोटांगण आलो, असं भरत महाराज म्हणू लागले. आणि मग मारुतराय काय म्हणू लागले होते, भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधिला कपिनंदन न ओळखोनी भरत चिन्ह राम मनोनी उपहासी. या ठिकाणी भरताचं कोणाचं मारुतराय कोण करू लागले, भरत मारुतरायाला समजला नाही, राम म्हणूनच बोलू लागले. हे चिन्ह मारुतरायाचं भरताचं चिन्ह म्हणून कळलं गेलं, ते रामाचं चिन्ह म्हणून वाटू लागलं कोणाला, मारुतरायाला. आणि मारुतराय काय म्हणू लागले मग, उपहास मिसे कपिनाथ श्रीरामाते वर्णित सूक्ष्म सर्वगत अनंत सदोदित सांगत. तू कसा आहेस, सूक्ष्म आहेत, समजामध्ये भरलेला आहेस, जळी काष्टी भरलेला आहेस, असं रामाला कोण म्हणू लागले, मारुतराय म्हणू लागले. उगत तू नाटका करायला, असं त्या ठिकाणी भरताला राम समजून मारुतराय बोलू लागले. किती नेनते पण घेसी लटिकाची प्रेमा दावीसी जगासी जैसा ठकवितोसी तैसे मजसी चालेना. मारुतराय म्हणू लागले तू जगाला ठकीलास पण मयापुढी ठकीनं चालणार नाही, तू राम आहेस, असं त्या ठिकाणी भरताला राम समजून मारुतराय बोलू लागले. आणि मग काय म्हणू लागले देव, राजा रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की जय.